बघा कसं खळखळ खळखळ पाणी वाहतोय आणि अशा वाहणाऱ्या पाण्यातच खुबे असतात. बघा कसं शेतातून पाटातून पाणी वाहतोय शेताच्या. आवाज सुद्धा एकदम सुंदर आणि हवा सुटली. खुब्यांची चटणी रेसिपी चांगली होते. तर मंडळी नमस्कार. गावाकडच्या दुसऱ्या या ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मंडळी ब्लॉगला तर सुरुवात केलेली आहे. तर आई म्हटली की चल शेत लावणी केलेली आहे ती बघून घे. तर बघा हा आमचा शेत आताच 2 दिवसापूर्वी लावून झालेला आहे. तर आई म्हटली की चल शेतावर चल जाऊन येऊ. तर बघू. आई चालले शेताच्या बांधावरून आणि सगळ्यांची बहुतेक शेतं लावून झाले आहेत आणि पावसाची नुकतीच सर येते जाते. हे बघा शेतीची कामं करते आणि नंतर मग आम्ही पुढं खुबे टिपण्यासाठी जाणार आहोत. तर थोडा शेताला काय पडलाय तो बुरुंग, म्हणजे खाली होल पडून तिकडं पाणी चाललंय. हा बघा इकडे आई ते पाणी चाललंय म्हणून ते आई पेंड्याने तो होल बुजवते. लावणी आता नुकतीच 4-5 दिवसांनी झालेली आहे. बहुतेक जणांची झालेली आहे. बघा या ठिकाणी आपल्याला दिसतंय सगळं. तर आम्हाला कसं वरती आमचं गाव आहे, इथूनच लोक पुन्नी इकडं राहायशात किंवा बांद्राकडे जातात. तर मग आम्ही पण म्हटलं आई बोलते की चल शेताला थोडंसं बघून येऊ कुठेकडे. आता पाऊस थोडासा थांबलाय तर ते बुरुंग का काय पडलंय, होल पडलंय, तर ते लिपण्याचा प्रयत्न करते. म्हणजे जेणेकरून असं पेंडा भरून ठेवला ना तर थोडं होल कमी करतो. कारण का हे जास्त पाणी वाढलं ना याच्यामध्ये की हे सगळं वाहून जातं. तर बघा इथे पण खूप मोठा पडलाय बघा. ते आई लिपून टाकते. रान बघा एकदम हिरवगार दिसतंय. बघा याच्यामध्ये खेकडा होता गेला. याच्यामध्ये खेकडा होता. हाय काढून येतोय काय नाही येत, गेला. तर बघा किती घनदाट झालाय. जुलै महिना सुरू म्हणजे आता चालू झाला जुलै महिना आणि पावसाने पण लवकरच सुरुवात केली होती ना, त्याच्यामुळं लवकरच रान पण गजबजलं. ताई म्हटलं की चल अशाच फेरी मारू शेतावर. तर बघा खुबे आईन टिपायची सुरुवात केला तेव्हाच ती मला बोलली चल पुढं पुढं मी दाखवतो तुला. आलेच सगळे वालालाच खुबे येतात. खुब्यांची रेसिपी सुद्धा चांगलीच होती. बघा मंडळी असे होल असतात त्या ठिकाणी खुबे असतात. तर आई म्हटले की शेतावर आले तर थोडंसं तुला खुबे जमवून देतो. तर या होलाच्या मेरेने आई खुबे शोधते. खुब्यांची रेसिपी अगदी चांगली होते. बघा घनदाट जंगलातला आमचा प्रवास सुरू आहे. बऱ्याच दिवस झाले व्हिडिओ बनवले नव्हत्या कारण का तशी म्हणजे तसा अडचणीचाच भाग होता. घरात एक आजारी पेशंट असल्यामुळं काय व्हिडिओ बनवायला शक्यच होत नाही. पण आता झालं फ्री. आई पण म्हणत होती हे गावी बघून जा. तिला काही येणं शक्य नव्हतं आईला कारण का आताच लावणी चालू आहे.
आमच्याकडे कसं असतं लावणीला त्याच्या लावणी करण्यासाठी गेलो की त्याची मग बदली असते करायला. तर आम्ही चाललो कुबा पकडण्यासाठी. म्हणजे या दगदगीच्या जीवनात असं जीवन पाहायलाच पाहिजे, कारण का अतिशय जबरदस्त वाटतोय, चांगली फील येते. बघा कशी ढोरं चरायला आलेत. खूप बघा रायशात आम्ही रायशातेकडे आलो आहे, कारण की इकडं मामाची शेती आहे आणि आपण ब्लॉगमध्ये बनवला होता रायशातचा व्हिडिओ. तर अतिशय गजबजलेली आहे आणि जंगल बघा एकदम ग्रीन झालं आहे. आणि खरोखर माझा आजचा संडे काय फुकट जाणार नाही. बघा कसं खळखळ पाणी वाहतोय आणि अशा वाहणाऱ्या पाण्यातच खुबे असतात, अतिशय शांत. बघा इथे देऊन आपल्याला खुबे भेटतो. बघा खुबे, आई म्हटली की आलेस तर खुबे पकडायला चल. खुबे बघा आतमध्ये या ठिकाणी म्हणजे एकदम वारूळ आहे आणि खूप जुन्यापासून आहे, कधी पूर्वीपासूनचा वारूळ आहे, अजून तसंच आहे आणि एकदम जबरदस्त आहे. तर हे सुद्धा दृश्य म्हटलं आपण टिपूया. आई तिकडे खुबे शोधते. पावसाळ्यात सायाला बघा किती पालवी फुटलेली आहे आणि या पानांचा कशासाठी वापर केला जातो, तो डोनं बनवण्यासाठी. म्हणजे आता समजा आपण खुबे वगैरे पिशवी का आणली नसेल तर आपण ह्या पानांचं डोनं म्हणजे एक थैली प्रकारे कोकणातली एक म्हणजे एक गावठी पद्धतीची एक थैली बनवू शकतो आपण. तर ह्या पानांचा वापर केला जातो. बघा कसं शेतातून पाटातून पाणी वाहते शेताच्या. आवाज सुद्धा एकदम सुंदर आणि हवा सुटली. या अशा मोठ्या मोठ्या फलातून आई बघा शोधते खुबे. खुब्यांची चटणी रेसिपी चांगली होते. आई बघा बांधाने कशी खुबे शोधते. ते बांधालाच असतात आणि आज म्हणतात रविवारचा दिवस तर खुब्यांचा लग्नाचा दिवस असतो अशी आई मला म्हणत होती. एक कथा आहे इकडची, तर पाव देऊया. जेवढं भेटलं तेवढं घेऊन जाऊ. आई बांधाने चालले. अशा पाण्याच्या लेवललाच ते असतात खुबे. आणि बघा ना किती शांत वातावरण आहे. पाण्याचा खलखलणारा आवाज, जे घनदाट जंगल, हे आपल्याला काय कुठं भेटणार आहे. हे स्वर्ग हे आपल्याला कोकणातच भेटणार आहे आणि गावाकडं आपल्या स्वतःच्या. आणि आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो की आम्ही कोकणातले. आणि हा स्वर्ग बघा कशी लोक शेताची राखण करण्यासाठी अशा आमच्याकडे भाल्या म्हणतात त्यांना. तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करून नक्कीच कळवा. कारण का अशी शेतांची राखण करण्यासाठी लोक या ठिकाणी राहतात, जेवण खाऊन येतीच करतात. अतिशय हे स्वर्ग नाही तर काय म्हणायचं आपण. आणि तिकडे माझी आई खुबे शोधते. किती खुबे भेटलं? थोडेसेच भेटलेत बघा. एक नातीला खेकडा घेतलाय शेतातला, तर थोडेसेच भेटले नाही म्हणून. कारण का आज खुबे भेटायला पाहिजे होते. पाण्याला पण म्हणजे जोर जबरदस्त आहे आणि काल रात्रीपासून पाऊस पडल्यामुळं पाण्याला जोरच जास्त आहे. तर मंडळी भरपूर ठिकाणी खुबे शोधले. काल पाऊस भरपूर होता त्याच्यामुळं व्हालाला म्हणजे पाटाला पाणी खूप आहे त्याच्यामुळं थोडेसेच भेटले. पण आई म्हटली होती की चल थोडंसं शेतात जाऊन त्याच्यानंतर मग तुला थोडेसे मुंबईला नेण्यासाठी खुबे देतो.
तर खुब्यांची रेसिपीसुद्धा चांगली असते आणि खुब्यांची चटणी म्हणजे जी रेश्मा आई बनवते ती एक नंबरची असते. तर मंडळी आज फक्त व्हिडिओमध्ये आपण काय केलं तर खुबे शोधण्यासाठी आलो होतो. खुबे भेटले ते आपण आता घेऊन घरी. तर मंडळी याच ठिकाणी